नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या श्रावण सर इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रेशर अँड इट्स मेजरमेंट या युनिटमध्ये आतापर्यंत आपण बरेचसे कन्सेप्ट जे आहेत त्या आपण कव्हर केलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला काही शंका आणि कधी काही डाऊट आला काही कोणत्याही प्रश्नाला घेऊन तर तुम्ही मला पर्सनल व्हॉट्सअप नंबरला शेअर करू शकता. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस जे आहेत तर त्यामध्ये असणारा जो डिफरन्शियल मॅनोमीटरचा टाईप आहे, हा डिफरन्शियल मॅनोमीटरचा टाईप आपण आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला बॅरोमीटर म्हणजे काय आणि बॅरोमीटरचा वापर कशासाठी केला जातो हे तुम्हाला शिकवलं. बॅरोमीटर हा असा डिव्हाइस आहे की ज्यामध्ये मर्क्युरीचा वापर करून ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करतात. ॲनोरेड बॅरोमीटर हा असा डिव्हाइस आहे ज्यामध्ये मर्क्युरी वापरला जात नाही. एक बॉक्स असतो आणि हा बॉक्स जो आहे तो एक्सपांड करतो किंवा या ठिकाणी कंप्रेस होतो. याच्या मुवमेंटनुसार त्याला काय केलं जातं, स्केलवरती कॅलिब्रेट करतात आणि याचा वापर करून ॲब्सोल्यूट प्रेशर मेजरमेंट केलं जात असतं. नंबर 3 आहे मॅनोमीटर. मॅनोमीटर इज द डिव्हाइस बाय यूजिंग वी मेजर द प्रेशर ॲट अ पॉईंट. एका पॉईंटला प्रेशर जर मेजर करायचं असेल तर तुम्ही मॅनोमीटरचा वापर करू शकतात. बट या मॅनोमीटरमध्ये दोन प्रकार मी तुम्हाला शिकवले. एक आहे सिंपल मॅनोमीटर आणि दुसरा आहे डिफरन्शियल मॅनोमीटर. सिंपल मॅनोमीटर तुम्हाला एका पर्टिक्युलर पॉईंटचं प्रेशर देतो, एका सिंगल पॉईंटचं प्रेशर देतो. बट डिफरन्शियल मॅनोमीटर गिव्स द प्रेशर डिफरन्स बिटवीन द टू पॉईंट्स. दोन पॉईंटमध्ये असणारा जो प्रेशर डिफरन्स आहे हा आपल्याला डिफरन्शियल मॅनोमीटर डायरेक्टली देत असतो. सिंपल मॅनोमीटरमध्ये आपण बघितलं की पिझोमीटर हा अगदी सगळ्यात पहिला आणि सिंपल फॉर्म आहे. पिझोमीटरचा जर तुम्ही वापर करत असाल तर आपल्याला मॅनोमेट्रिक फ्लुइड वापरण्याची गरज नाही. जे वर्किंग फ्लुइड आहे प्रेशर बल्बमधलं तेच फ्लुइड पिझोमीटरमध्ये असतं. सो वर्किंग फ्लुइडलाच आपण या ठिकाणी मॅनोमेट्रिक फ्लुइड असं म्हणू शकतो इन केस ऑफ पिझोमीटर. बट इट हॅज सम ड्रॉबॅक. पिझोमीटरचे काही लिमिटेशन्स आहेत, जसे की तो हाय प्रेशर मेजर करू शकत नाही, गॅसचं प्रेशर मेजर करू शकत नाही, त्यानंतर व्हॅक्यूम किंवा सक्शन निगेटिव्ह गेज प्रेशर मेजर करू शकत नाही, आणि असं लिक्विड ज्याचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी खूप लो आहे म्हणजे युनिट वेट खूप लो आहे त्या लिक्विडचं तो प्रेशर मेजर करू शकत नाही. मग या सगळ्या गोष्टींना ओव्हरकम कोणी केलं तर यूट्यूब मॅनोमीटर. यूट्यूब मॅनोमीटरमध्ये आपण काय करत असतो, वर्किंग फ्लुइडसोबत आणखी आपण एक ॲडिशनल फ्लुइड यूज करतो नोन ॲज अ मॅनोमेट्रिक फ्लुइड, ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वर्किंग फ्लुइडपेक्षा हायर असते. त्यामुळे होतं काय की आपण हाय प्रेशर मेजर करू शकतो, गॅसचं प्रेशर मेजर करू शकतो, निगेटिव्ह व्हॅक्यूम सक्शन प्रेशर आपण या ठिकाणी मेजर करू शकतो, आणि असं लिक्विड की ज्याची डेन्सिटी ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी खूप कमी आहे त्याचंही प्रेशर आपण मेजर करू शकतो बिकॉज ऑफ द अनदर फ्लुइड नोन ॲज अ मॅनोमॅट्रिक फ्लुइड आपण यूज केल्यामुळे. इन्क्लाइन यूट्यूब मॅनोमीटर. अशी कधी कंडिशन झाली की यूट्यूब मॅनोमीटरचा वापर करून तुम्ही प्रेशर मेजर करताय बट राईट लिम्बमध्ये जी मॅनोमेट्रिक फ्लुइडची हाईट आहे किंवा त्याचा राईज आहे तो रिडेबल नाही आहे किंवा आपल्याला तो काउंट करता येत नाही आहे, ठीक आहे, तर त्या केसमध्ये सोल्युशन म्हणून आपण काय करू शकतो, जे मॅनोमॅट्रिक फ्लुइड आहे ते लो डेन्सिटीचं मॅनोमॅट्रिक फ्लुइड आपण यूज करू शकतो. जेव्हा लो डेन्सिटीचं मॅनोमॅट्रिक फ्लुइड वापरणार तुम्ही तर त्या केसमध्ये राईज जास्त होणार. हे एक सोल्युशन आहे. आणि दुसरं सोल्युशन काय की राईट लिम्ब जो आहे त्याला इन्क्लाइन करायचा, कारण इन्क्लाइन केल्यामुळे काय होतं की जे फ्लक्च्युएशन असतं ते फ्लक्च्युएशन आपण रीड करू शकतो, ते जास्त अमाऊंटचं असतं, आणि देन त्याचा वापर करून आपण व्हर्टिकल हाईट एच कॅल्क्युलेट करू शकतो. इन्क्लाइन यूट्यूब मॅनोमीटर हा इन्क्लाइन यूट्यूब मॅनोमीटर असू शकतो किंवा इन्क्लाइन फॉर्ममध्ये सिंगल कॉलम किंवा वेल टाईप मॅनोमीटर सुद्धा असू शकतो. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सिंगल कॉलम किंवा वेल टाईप मॅनोमीटर सांगितला, तर याचा वापर करून तुम्ही अशा फ्लुइडचं प्रेशर मेजर करू शकतात की जे ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा थोडं जास्त किंवा थोडं कमी आहे, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघं प्रेशर आपण मेजर करू शकतो. खूप लार्ज प्रेशरसुद्धा मेजर करू शकतो, ठीक आहे. तर जे काही मॅनोमीटरमध्ये गोष्टी घडतात त्याच आपण ह्या ठिकाणी काय करू शकतो, सिंगल कॉलम मॅनोमीटरचा वापर करून मेजर करू शकतो, ठीक आहे. याच्यामध्ये पण इन्क्लाइन असतो, राईट लिम्ब इन्क्लाइन करू शकतो आपण जर रीडिंग तुमच्या रीड होत नसतील तर. आणि एक सांगू तुम्हाला, सिंपल मॅनोमीटरमध्ये या सिंगल कॉलम किंवा वेल टाईप मॅनोमीटरला मायक्रो मॅनोमीटर असं पण म्हणतात, कारण स्मॉल प्रेशरसुद्धा तो या ठिकाणी मेजर करून देत असतो. सो इट इज अ मायक्रो मॅनोमीटर ऑफ सिंपल टाईप. असाच एक मायक्रो मॅनोमीटर आहे ऑफ डिफरन्शियल टाईप. आणि डिफरन्शियल टाईपचे काय करतात रे, डिफरन्स इन प्रेशर ऑफ 2 पॉईंट्स मेजर करतात, हे लक्षात घ्या. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी 2 पॉईंटवरती फोकस करणार आहे. एक आहे डिफरन्शियल यूट्यूब मॅनोमीटर आणि दुसरं आहे मित्रांनो इन्व्हर्टेड यूट्यूब मॅनोमीटर. तर असे हे 2 मॅनोमीटर मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये एक्सप्लेन करेन. सोबत त्यांचं वर्किंग प्रिन्सिपल कसं असतं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेल आणि एक न्यूमेरिकल क्वेश्चन पण घेऊया. तर बघा, डायरेक्टली सुरुवात करतो मी आता डिफरन्शियल मॅनोमीटरपासून. हे बघा, सिंपल मॅनोमीटर आपण सगळे कव्हर केलेत.
आता डिफरन्शियल मॅनोमीटर. व्हॉट इज द यूज ऑफ डिफरन्शियल मॅनोमीटर? इट इज यूज, बघा लक्ष द्या, मी त्याला हायलाईट करतो, काही की पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. इट इज यूज टू मेजर द प्रेशर डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स. 2 पॉईंटमध्ये असणारा प्रेशर डिफरन्स तो आपल्याला मेजर करून देतो. एकच मिनिट, साईज कमी करून घेऊ आपण याची. हे बघा, सो इट गिव्स द प्रेशर डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट इन अ पाईप ऑर बिटवीन 2 डिफरंट पाईप्स. ते एक सिंगल पाईप असेल किंवा 2 डिफरंट पाईप असतील. थोडक्यात काय की 2 पॉईंटमध्ये असणारा प्रेशर डिफरन्स मेजर करायचा असेल तर तुम्ही डिफरन्शियल मॅनोमीटरचा वापर करू शकता. त्यामध्ये आपल्याकडे यू शेपमध्ये असणारा डिफरन्शियल मॅनोमीटर आहे. इन्व्हर्टेड, जस्ट त्याला इन्व्हर्ट करायचा, इन्व्हर्ट यूट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर आहे. आणि मायक्रो मॅनोमीटर ऑफ डिफरन्शियल टाईप. सिम्पलमध्ये पण मायक्रो मॅनोमीटर असतो, पण तो कोणता, वेल टाईप जो आहे, सिंगल कॉलम जो आहे त्याला मायक्रो मॅनोमीटर म्हणतात ऑफ सिम्पल टाईप, जो की एका सिंगल पॉईंटचं प्रेशर देणार. हा मायक्रो मॅनोमीटर डिफरन्शियल टाईप, जो 2 पॉईंटचा प्रेशर डिफरन्स देणार. ठीक आहे, लक्षात घ्या. जेव्हाही मोर ॲक्युरेसीची गरज आहे, अगदी लिस्ट प्रेशर मेजर करायचे तुम्हाला, तर त्या केसमध्ये मायक्रो मॅनोमीटरचा वापर करतात. फॉर मेजरमेंट ऑफ स्मॉल प्रेशर डिफरन्स इन्व्हर्टेड डिफरन्शियल कॅन बी यूज. सेपरेट बघू आपण ते. यूट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर कधी वापरायचं आहे? 2 पॉईंटमधला प्रेशर डिफरन्स तर मेजर करायचा आपल्याला, पण या 2 पॉईंटमध्ये असणारा जो काही प्रेशर डिफरन्स आहे तो लार्ज आहे. एक आहे 2 पास्कल आणि एक आहे 200 पास्कल. ठीक आहे. सो इफ देर इज अ लार्ज प्रेशर डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट, लार्ज प्रेशर डिफरन्स असेल 2 पॉईंटमध्ये, तर तुम्ही यूट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर वापरू शकतात. पण जर 2 पॉईंटमध्ये स्मॉल प्रेशर डिफरन्स असेल, एक आहे 2 पास्कल, एक आहे 3 पास्कल, इफ देर इज अ स्मॉल प्रेशर डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट, तर त्या केसमध्ये तुम्ही इन्व्हर्टेड यूट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटरचा वापर करायचा. इन्व्हर्टेड कधी वापरायचा? स्मॉल डिफरन्स असेल तर. लार्ज डिफरन्स असेल तर आपला यूट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर. ठीक आहे, चलो वन बाय वन आता आपण बघूया. हा बघा, यूट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर, याचा पहिला की पॉईंट मी इथं लिहून देतो तुम्हाला. सो पहिला पॉईंट काय की इफ प्रेशर डिफरन्स between 2 point, if the pressure difference between 2 points is large, then YouTube differential manometer is used. कधी यूज करायचं मित्रांनो? वेन द प्रेशर डिफरन्स बिटवीन 2 डिफरंट पॉईंट, 2 पॉईंटमध्ये असणारा प्रेशर डिफरन्स कसा असेल? लार्ज असेल. ठीक आहे. इफ द प्रेशर डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स आर लार्ज, ठीक आहे, तर त्या केसमध्ये आपण डिफरन्शियल मॅनोमीटरचा वापर करणार. आता यामध्ये होतं काय? आता बघा, एक इमेज मी या ठिकाणी घेतली गुगलवरनं. हे बघा, याच्या रिस्पेक्ट आपण समजून घेऊया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हा एक प्रेशर बल्ब आहे, ज्यामध्ये एक लिक्विड फिल केलेला आहे. ठीक आहे, आणि या लिक्विडमध्ये आपण किंवा एक फ्लुइड फिल केलेला आहे, ज्यामध्ये आपण हा पॉईंट घेऊया ए पॉईंट. सो ए पॉईंटला काहीतरी प्रेशर असणार, आणि हा दुसरा पाईप आहे, सेम पण असू शकतो बरं का. हे बघा, हे दोघंच्या दोघं सेम लिक्विड, सेम पाईप असू शकतात, आणि त्या सेम पाईपमध्ये 2 ठिकाणी तुम्ही प्रेशर मेजर करू शकतात, किंवा 2 वेगवेगळे लिक्विड पण असू शकतात. थोडक्यात काय, 2 वेगळ्या सिच्युएशनमध्ये असणारा प्रेशर डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. सो हा आहे ए पॉईंट, हा आहे बी पॉईंट. बरोबर. सो हे लिक्विड वेगळं आहे, हे लिक्विड सेम किंवा वेगळं असू शकतं. सध्या आपण असं कन्सिडर करू की वेगळं आहे. तर बघा, लक्ष द्या. आता मी काही गोष्टी पहिल्यांदा तुम्हाला इथं मेन्शन करून देतो. जसं की आता हा जो लिक्विड आहे, तर याचं युनिट वेट आहे γ1. γ1 इज द युनिट वेट ऑफ द लिक्विड. ठीक आहे, γ1. काही वेळेला त्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी G1 ने पण डिनोट करतात. जर मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवरनं आपण युनिट वेट काढू शकतो. बरोबर. आणि यामध्ये, या प्रेशर बल्बमध्ये जे लिक्विड आहे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कन्सिडर करू आपण γ2. सो γ1 इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, आणि γ2 ही याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. त्यानंतर ब्लॅक कलरमध्ये तुम्ही जे बघताय, सो ब्लॅक कलरमध्ये जे लिक्विड किंवा जे फ्लुइड मी यूज केलं ते मॅनोमॅट्रिक फ्लुइड आहे. सो त्याची जी काही डेन्सिटी असेल ती मी या ठिकाणी घेतो γ∑m. तर लक्षात घ्या मित्रांनो, जे 2 लिक्विड
आता हे दोघंच्या दोघं लिक्विड सेमही असू शकतात, वेगळेही असू शकतात. एकाच पाईपमधले 2 पॉईंट असू शकतात किंवा 2 वेगळ्या पॉईंटचे पॉईंट असू शकतात. ठीक आहे, लक्षात घ्या. सध्या मी काय कन्सिडर करतोय की बोथ आर डिफरंट फ्लुइड, म्हणून याचं युनिट वेट वेगळं, याचं युनिट वेट वेगळं. आणि जो मॅनोमेट्रिक फ्लुइड आहे आपला, ज्याच्या मदतीने आपण हे प्रेशर डिफरन्स वगैरे मेजर करणार आहोत, त्याचं युनिट वेट आपल्याला माहिती पाहिजे, गॅमा एम. त्याच्यानंतर आता मग मी आपला जो काही मॅनोमीटर आहे, जो काही यू शेपमध्ये असणारा यूट्यूब मॅनोमीटर आहे, तर तो असा कम्प्लिटली यू शेपमध्ये असू शकतो किंवा मी तुम्हाला आतापर्यंत दाखवलं बघा, या शेपमध्ये पण असू शकतो, असा पण असू शकतो, बरं, असा पण असू शकतो. हा इकडे कनेक्ट होणार आणि हा इकडे ह्या प्रेशर बल्बला कनेक्ट होणार, याही शेपमध्ये असू शकतो. ठीक आहे, हे लक्षात घ्या. असाही असतो किंवा कम्प्लीट यू शेपमध्ये असतो. ठीक आहे, हे लक्षात घ्या. तर आता लक्ष द्या, दुसरी कंडिशन अशी की यामध्ये जे मॅनोमेट्रिक फ्लुइड तुम्ही वापरलंय त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा त्याचं युनिट वेट. कंडिशन नंबर 2 बघा काय आहे. सो युनिट वेट ऑर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मॅनोमेट्रिक फ्लुइड, जे काही मॅनोमेट्रिक फ्लुइड तुम्ही वापरताय त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही मित्रांनो जास्त असली पाहिजे. कुणापेक्षा? फ्लुइड इन प्रेशर बल्ब 1 आणि फ्लुइड इन प्रेशर बल्ब 2. लक्षात घ्या, हा जो काही मॅनोमेट्रिक फ्लुइड आहे, फॉर एक्झाम्पल मर्क्युरी, मोस्ट ऑफ द टाइम मर्क्युरी यूज करतात, त्याच्या व्यतिरिक्त पण इतर फ्लुइड आहेत, बट मोस्ट ऑफ द टाइम मर्क्युरी वापरतात. तर याचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, याचं युनिट वेट हा फ्लुइड आणि हा फ्लुइड या दोघांपेक्षा जास्त असलं पाहिजे. ठीक आहे, या दोघांपेक्षा याचं युनिट वेट कसं पाहिजे? जास्त पाहिजे. आणि या दोघांमध्ये जेव्हा प्रेशर डिफरन्स लार्ज असेल तेव्हा आपण यू शेपमध्ये असणारा डिफरन्शियल मॅनोमीटर यूज करतो. ही झाली दुसरी कंडिशन. सो युनिट वेट ऑफ द मॅनोमेट्रिक फ्लुइड शुड बी मोर दॅन युनिट वेट ऑफ द फ्लुइड इन प्रेशर बल्ब 1 आणि युनिट वेट ऑफ द फ्लुइड इन प्रेशर बल्ब 2. क्लिअर झालं असेल तुम्हाला? बस एवढ्या गोष्टी असल्यानंतर आता हा यूट्यूब मॅनोमीटर आपण ह्या दोघं पॉईंटला कनेक्ट केला. कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन भेटेल बिकॉज ऑफ द प्रेशर डिफरन्स. बिकॉज ऑफ प्रेशर डिफरन्स त्या दोघांमध्ये तुम्हाला फ्लक्च्युएशन बघायला मिळतील. आणि हे फ्लक्च्युएशन झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला? जो मॅनोमेट्रिक फ्लुइड आहे त्याची जी लोअर लेवल असते त्याला रेफरन्स कन्सिडर करायचं. तर हा आपला मॅनोमेट्रिक फ्लुइड आहे आणि या मॅनोमेट्रिक फ्लुइडची ही आहे लोअर लेवल. या लोअर लेवलला तुम्ही काय अझूम करा? रेफरन्स लेवल अझूम करा. आणि याच्यावरती प्रेशर इन द लेफ्ट लिम इज इक्वल टू प्रेशर इन द राईट लिम हे मॅनोमेट्रिक इक्वेशन लिहा, त्याला सॉल्व करा. देन तुम्हाला डायरेक्टली इथं काय भेटून जाणार? प्रेशर डिफरन्स. ठीक आहे, बघा मी तुम्हाला दाखवतो. लेटस अझूम की ही जी हाईट आहे इथून तर या पॉईंटपर्यंतची ही जी हाईट आहे याला आपण म्हणूया H1. ही झाली H1. त्याच्यानंतर ही इकडे जी हाईट आहे याला मी म्हणतो H2. आणि जी मॅनोमेट्रिक फ्लुइडची हाईट आहे त्याला आपण डिनोट करूया H स्मॉल m. ठीक आहे, या पद्धतीने. आणि जस्ट राईट द मॅनोमेट्रिक इक्वेशन. मॅनोमेट्रिक इक्वेशन लिहा आता. इक्वेशन. सो कसं लिहिणार मॅनोमेट्रिक इक्वेशन? प्रेशर इन द लेफ्ट लीम is equal to the pressure in the right limb above the reference line. above the reference line. काय म्हटलं मी? प्रेशर इन द लेफ्ट हँड लिम इज इक्वल टू द प्रेशर इन द राईट हँड लिम अबोव द रेफरन्स लाईन. सो अबोव रेफरन्स लाईन. मग चला आपण आता लिहायला सुरुवात करू. बघा लक्ष द्या. बोलो, व्हॉट इज द प्रेशर ॲट ए? PA. मी ते डिनोट करतो. सो प्रेशर प्लस PA, प्रेशर ॲट ए. ओके, सो PA पासून तर रेफरन्स लाईनपर्यंत कम्प्लिटली या ठिकाणी जे काही फ्लुइड फिल केलेलं आहे ते आहे फ्लुइड नंबर 1 किंवा प्रेशर बल्ब 1 मध्ये असणारं फ्लुइड. त्याचं युनिट वेट आहे गॅमा 1. सो गॅमा 1 मल्टिप्लाय बाय जस्ट H1. आणि खाली येतोय त्यामुळे प्रेशर वाढणार. सो गॅमा 1 मल्टिप्लाय बाय H1. तर बघा या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत येत असताना आपल्याला एक सिंगल फ्लुइड आहे. त्याच्यानंतर बघा या रेफरन्स लाईनच्या खाली इथपर्यंत, इथून इथपर्यंत वाढ होणार आणि इथून इथपर्यंत घट होणार. ते एकमेकाला कॅन्सल करतात म्हणून आपण इक्वेशन अबोव द रेफरन्स लाईन लिहित असतो, रेफरन्स लाईनच्या वरती. पुढे बघा आता या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत इथं मॅनोमेट्रिक फ्लुइड आहे ज्याची डेन्सिटी आहे गॅमा M. आणि सोबतच मित्रांनो बघा जस्ट 1 मिनिट, हे बघा HM आणि त्याचं युनिट वेट किती आहे? गॅमा M. सो हे झालं राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईडला बघा युनिट वेट ऑफ द फ्लुइड 2 आणि त्याची हाईट H2. पण त्यासोबतच हा पॉईंट आहे B पॉईंट, तर तिथलं प्रेशर घ्यावं लागेल आपल्याला. सो प्रेशर ॲट पॉईंट B प्लस युनिट वेट ऑफ द फ्लुइड 2 H गॅमा 2 आणि या पॉईंटपासून इथपर्यंतचं अंतर किती? H2 आणि प्लस युनिट वेट ऑफ द मॅनोमेट्रिक फ्लुइड आणि मल्टिप्लाय बाय हाईट ऑफ द मॅनोमेट्रिक फ्लुइड. तर हे इक्वेशन आहे आपल्याकडे. सो देअरफॉर व्हॉट इज द प्रेशर डिफरन्स? सो PA मायनस PB. जर PAचं प्रेशर जास्त असेल तर PA मायनस PB करा.
आणि पी बीचं प्रेशर जास्त असेल तर पी बी मायनस पी ए करा. ठीक आहे. सो इक्वल टू गॅमा 2 H2 प्लस गॅमा एम एच एम आणि याला इकडे पाठवा मायनस गॅमा 1 H1. तर हे झालं मित्रांनो इक्वेशन, मॅनोमॅट्रिक इक्वेशन. आणि बस ह्या इक्वेशनला सोडवा आणि तुम्हाला डायरेक्टली प्रेशर डिफरन्स बघायला मिळतं. ज्या विद्यार्थ्याला मॅनोमॅट्रिक इक्वेशन तयार करता येतं त्या विद्यार्थ्याला इझिली ह्या ठिकाणी प्रेशर ॲट अ पॉईंट किंवा प्रेशर डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट कॅल्क्युलेट करता येईल. आणि इक्वेशन अगदी सोपं आहे. सो प्रेशर इन द लेफ्ट हँड लिम इज इक्वल टू द प्रेशर इन द राईट हँड लिम. आता लेफ्ट हँड लिममध्ये ए पॉईंटचं प्रेशर प्लस त्या ए पॉईंटपासून तर रेफरन्स लाईनपर्यंत जे काही फ्लुइड आहे त्याची युनिट वेट घ्यायचं मल्टिप्लाय बाय त्याची हाईट, ते प्रेशर भेटून जाणार. नंतर रेफरन्स लाईनच्या खाली घेऊ नका, काही अर्थच नाही त्याला, कारण इथून बॉटमपर्यंत प्रेशर वाढणार, इथून इथपर्यंत प्रेशर कमी होणार आणि ते दोघे इक्वल आहेत त्यामुळे ते कॅन्सल आउट होतील. त्यानंतर प्रेशर इन द राईट लिम, प्रेशर ॲट पॉईंट बी आणि त्या बी पॉईंटपासून तर ह्या पॉईंटपर्यंत युनिट वेट आहे गॅमा 2 मल्टिप्लाय बाय S2 आणि एवढ्या पोर्शनमध्ये मॅनोमॅट्रिक फ्लुइड आहे मल्टिप्लाय बाय त्याची हाईट. बस हे इक्वेशन रेडी झालं. या इक्वेशनला तुम्ही सॉल्व करा आणि मित्रांनो प्रेशर डिफरन्स कॅल्क्युलेट करू शकता. क्लिअर झालं. सो नंबर 1, U2 डिफरन्शियल मॅनोमीटर कधी वापरायचा? वेन द प्रेशर डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट इज लार्ज. दोघांमधला प्रेशर डिफरन्स लार्ज असेल त्या केसमध्ये आपण U2 डिफरन्शियल मॅनोमीटर वापरतो. इन्व्हर्टेड टाईप U2 डिफरन्शियल मॅनोमीटर कधी वापरायचा असतो? वेन द प्रेशर डिफरन्स बिटवीन दिस 2 पॉईंट इज व्हेरी स्मॉल. तर त्या केसमध्ये मित्रांनो काय करायचं? इन्व्हर्टेड U2 डिफरन्शियल मॅनोमीटर वापरायचा. या केसमध्ये जेव्हा तुम्ही U2 डिफरन्शियल मॅनोमीटर वापरताय, लार्ज प्रेशर डिफरन्स फाइंड आउट करताय, तर जे मॅनोमॅट्रिक फ्लुइड असेल तर त्या मॅनोमॅट्रिक फ्लुइडचं युनिट वेट, डेन्सिटी किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशी पाहिजे? दोघं फ्लुइडच्या तुलनेने जास्त पाहिजे. इन्व्हर्टेड डिफरन्शियल मॅनोमीटरमध्ये उलट आहे. कसं? इन्व्हर्टेड डिफरन्शियल मॅनोमीटरचा वापर करून आपण स्मॉल प्रेशर डिफरन्स मेजर करतोय आणि जेव्हाही कधीही स्मॉल प्रेशर डिफरन्स मेजर करत असाल तर त्या केसमध्ये मॅनोमॅट्रिक फ्लुइड लाईट वेट असलं पाहिजे. म्हणजेच काय? मॅनोमॅट्रिक फ्लुइडची युनिट वेट, डेन्सिटी किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी असली पाहिजे, कारण ती कमी असेल तर आपल्याला लार्ज फ्लक्च्युएशन बघायला मिळेल. हे लक्षात घ्या. आणि हे मॅनोमॅट्रिक इक्वेशन तयार करा, सॉल्व करा. यू हॅव द व्हॅल्यू ऑफ प्रेशर डिफरन्स. नंबर 2, इन्व्हर्टेड U2 डिफरन्शियल मॅनोमीटर कधी वापरणार? चला हायलाइट करून घेऊ. कधी वापरणार इन्व्हर्टेड U2 डिफरन्शियल मॅनोमीटर? वेन इट इज यूज्ड, वेन इट इज used when pressure difference between 2 points is small. जर का प्रेशर डिफरन्स स्मॉल असेल तर वेन द प्रेशर डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स. ठीक आहे. जर स्मॉल असेल तर आपण याचा वापर करणार आहोत. ओके. सो प्रेशर डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट स्मॉल असेल तर. यासोबतच लक्षात घ्या, आता इन्व्हर्टेड का म्हणायचं रे? कारण हा आपला बघा, याला काय करायचं? फक्त उलट करायचं या पद्धतीने, इन्व्हर्टेड. मात्र आता याच्यामध्ये वापरलं जाणारं जे मॅनोमॅट्रिक फ्लुइड आहे बघा, याच्यामध्ये वापरलं जाणारं हे काय आहे? आपलं मॅनोमॅट्रिक फ्लुइड. तर हे जे काही मॅनोमॅट्रिक फ्लुइड आपण आता यूज करणार आहोत, हे मॅनोमॅट्रिक फ्लुइड जे आपण आता इथे यूज करणार आहोत, या मॅनोमॅट्रिक फ्लुइडचं लक्षात घ्या, या मॅनोमॅट्रिक फ्लुइडचं जे काही युनिट वेट असणार गॅमा एम, तर हे कसं असणार? कमी असणार. लाइटर व्हॅल्यू ऑफ मॅनोमॅट्रिक फ्लुइड आपण इथे यूज करतो, लाइटर डेन्सिटीचं मॅनोमॅट्रिक फ्लुइड वापरतोय. असं का? कारण प्रेशरचं इक्वेशन आठवतं का तुम्हाला? कोणत्याही पॉईंटला प्रेशर जर काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो गॅमा इंटू एच. अगदी सिंपल. किंवा तुम्ही गॅमाला असं लिहू शकतात रो जी इंटू एच, रो जी इंटू एच. तर यावरनं लक्षात काय येतं बघा, लक्ष द्या, उलट लक्षात घ्या. जर प्रेशर जास्त असेल तर याचा अर्थ मित्रांनो तुम्हाला हाईट जी आहे, हाईट जी आहे किंवा राईज जो आहे तो तुम्हाला जास्तीचा भेटणार. काय म्हणतो लक्षात घ्या, वेन द प्रेशर डिफरन्स इज मोर किंवा प्रेशर इज मोर, तर त्या केसमध्ये जो काही राईज आहे, द राईज इन द मॅनोमॅट्रिक फ्लुइड कॉलम राईट हँड साईडमध्ये, राईट लिम्बचा आहे, त्याचा राईज तुम्हाला जास्त भेटेल, जो इझिली तुम्ही काउंट करू शकतात. कधी? जर प्रेशर डिफरन्स जास्त असेल तर. पण जर प्रेशर डिफरन्स कमी असेल तर जो काही राईज होणार आहे तो राईज खूप कमी असणार, तो आपल्याला रीड करता येत नाही. मग त्या केसमध्ये आपल्याकडे सोल्युशन काय? राईट लिम इन्क्लाइन करा किंवा जे मॅनोमॅट्रिक फ्लुइड आहे ते असं यूज करा की त्याचं युनिट वेट हे कमी असणार. मग त्यामुळे काय होतं? हे बघा,
असा राईजचा फॉर्म्युला तयार होतो. हे बघा, जर का याचं या ठिकाणी युनिट वेट कमी असेल मॅनोमॅट्रिक फ्लुइडचं, तर त्या मॅनोमॅट्रिक फ्लुइडची राईज आपल्याला जास्त बघायला मिळेल. हे लक्षात घ्या. सो वेन द प्रेशर डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट इज स्मॉल, तर त्या केसमध्ये मित्रांनो आपण इन्व्हर्टेड टाईप ऑफ यूट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर वापरत असतो. आणि यामध्ये आणखी एक कंडिशन असते, कंडिशन नंबर 2, की जे काही मॅनोमॅट्रिक फ्लुइड तुम्ही वापरणार आहात त्याचं युनिट वेट शुड बी लेस दॅन युनिट वेट ऑफ द फ्लुइड इन प्रेशर बल्ब नंबर 1 आणि युनिट वेट ऑफ द फ्लुइड इन प्रेशर बल्ब नंबर 2. तर आता हा फ्लुइड आहे, याचा आपण काय करू, याचं युनिट वेट आपण कन्सिडर करू गॅमा 1 आणि याचं युनिट वेट आपण या ठिकाणी कन्सिडर करू गॅमा 2. ठीक आहे, क्लिअर झालं. आता काय की मॅनोमॅट्रिक इक्वेशन तयार करा. पण इन्व्हर्टेड केसमध्ये कधी पण मॅनोमॅट्रिक इक्वेशन तयार करत असताना जेव्हा तुम्ही हा यूट्यूब मॅनोमीटर दोघं प्रेशर बल्बला कनेक्ट करणार, अगेन देर इज अ फ्लक्च्युएशन इन मॅनोमॅट्रिक फ्लुइड. मॅनोमॅट्रिक फ्लुइडमध्ये फ्लक्च्युएशन तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर लक्षात घ्या, तर काय करायचं मित्रांनो, जी हाय लेवल आहे, जी अप्पर लेवल आहे मॅनोमॅट्रिक फ्लुइडची, त्याला रेफरन्स कन्सिडर करायचं. यामध्ये इथं एक की पॉईंट लक्षात घ्या, हायर लेवल रेफरन्स लेवल कोणती बघा, रेफरन्स लेवल इज हायर लेवल ऑफ मॅनोमॅट्रिक फ्लुइड. जी रेफरन्स लेवल कन्सिडर करणार आहात हा घेऊ. हे बघा, हायर लेवल ऑफ मॅनोमॅट्रिक ओके, हायर लेवल ऑफ मॅनोमॅट्रिक फ्लुइड नेहमी लक्षात ठेवायचं. जेव्हा इन्व्हर्टेडची केस असेल, इन्व्हर्टेड केस असेल तर हायर लेवल. आता बघा मॅनोमॅट्रिक फ्लुइड, तर ही एक लेवल तयार झाली आणि ही एक लेवल तयार झाली, इथपर्यंत आला आहे बघा, इथपर्यंत आलेला आहे. हा इथपर्यंत मॅनोमॅट्रिक फ्लुइड आला आहे, ही लेवल आणि ही एक लेवल, बरोबर का. तर या दोघं लेवलमधून कोणती लेवल कन्सिडर करायची मित्रांनो, यूट्यूबच्या केसमध्ये, इन्व्हर्टेड यूट्यूब मॅनोमीटरच्या केसमध्ये जी हायर लेवल असते बघा, ही एक लेवल आहे आणि ही एक लेवल. तर हायर लेवलला रेफरन्स लिहायचं आणि त्याच्या खाली मित्रांनो काय करणार, इक्वेशन आपण राईट डाऊन करणार. चला इक्वेशन. सो व्हॉट इज द मॅनोमॅट्रिक इक्वेशन बघा, मॅनोमॅट्रिक इक्वेशन कसं लिहिणार. सो प्रेशर इन द लेफ्ट लिम इज इक्वल टू द प्रेशर इन द राईट लिम बिलो द रेफरन्स लाईन. इन्व्हर्टेड असल्यामुळे बिलो द रेफरन्स लाईन, आणि इन्व्हर्टेड नसेल तर त्या केसमध्ये अबो द रेफरन्स लाईन. ठीक आहे, हे लक्षात घ्या, अबो द रेफरन्स लाईन. तर हे समजून घेत चला, काय करतोय मी ते व्यवस्थित समजून घ्या. चला मग आता लेफ्ट लिमसाठी प्रेशर लिहू आपण. तर बघा मित्रांनो, या पॉईंटचं प्रेशर असणार PA. ठीक आहे, बिलो लिहायचं आपल्याला, तर तुम्ही डायरेक्ट असं लिहा. हे बघा अशा पद्धतीने, हा पॉईंट कोणता आहे, PA पॉईंट, किंवा तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकतात. बघा या पॉईंटपासून तर अगदी या पॉईंटपर्यंत जे फ्लुइड भरलेलं आहे त्याचं युनिट वेट आहे गॅमा 1 मल्टिप्लाय बाय त्याची करस्पॉन्डिंग हाईट. सो गॅमा 1 मल्टिप्लाय बाय देअर हाईट H1, ओके, प्लस प्रेशर ॲट पॉईंट APA इज इक्वल टू, हे झालं लेफ्ट लिमसाठी. आता राईट लिमसाठी विचार करा. राईट लिमसाठी तर इथं जे काही फ्लुइड भरलेलं आहे ते मॅनोमॅट्रिक फ्लुइड आहे. ओके, मग त्यामुळे तसं इक्वेशन कसं असणार, युनिट वेट ऑफ द मॅनोमॅट्रिक फ्लुइड मल्टिप्लाय बाय हाईट ऑफ द मॅनोमॅट्रिक फ्लुइड HM. ओके, त्याच्यानंतर या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत या ठिकाणी फ्लुइड नंबर 2 आहे. सो त्याचं काय लिहिणार आपण, युनिट वेट ऑफ दुसरा फ्लुइड, हाईट ऑफ दुसरा फ्लुइड, बरोबर, आणि प्लस या ठिकाणी प्रेशर ॲट पॉईंट बी. सो फ्रॉम दिस व्हॉट इज द प्रेशर A मायनस प्रेशर B, प्रेशर A मायनस प्रेशर B इज इक्वल टू युनिट वेट ऑफ मॅनोमॅट्रिक फ्लुइड HM प्लस H2 गॅमा 2, याला इकडे पाठवा, मायनस गॅमा 1 H1. असं एक मॅथमॅटिकल इक्वेशन बनेल आणि हे इक्वेशन तुम्ही सोडवा आणि प्रेशर डिफरन्स फाइंड आउट करा. अगदी सिंपल. हे छोटंसं इक्वेशन सोडवा आणि तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकतात, प्रेशर डिफरन्स फाइंड आउट करू शकतात. ओके, तर बघा मी इथं लिहून देतो, प्रेशर इन लेफ्ट लिम इज इक्वल टू, असं करूया, एकच मिनटं,
प्रेशर इन लेफ्ट लिंब इज इक्वल टू प्रेशर इन RIGST राईट लिंब. ओके, बट हे सगळं कसं पाहिजे, बिलो रेफरन्स लाईन, बिलो द रेफरन्स लाईन. कारण हा कोणत्या प्रकारचा मॅनोमीटर आहे, तर हा इन्व्हर्टेड आहे. इन्व्हर्टेडसाठी बिलो द रेफरन्स लाईन, आणि हा असा असेल तर यासाठी पण लिहून घेऊ आपण. हे बघा मॅनोमेट्रिक इक्वेशन. सो प्रेशर इन लेफ्ट लिंब is equal to pressure in right limb. आणि हे इक्वेशन कसं लिहिणार मित्रांनो तुम्ही, अबोव रेफरन्स लाईन. आणि यामध्ये जेव्हा असं फ्लक्च्युएशन झाल्यानंतर जी लोअर लेवल असते, रेफरन्स लाईन म्हणजे कोणती, लोअर लेवल. ठीक आहे, लोअर लेवल ऑफ मॅनोमॅट्रिक फ्लुइड, मॅनोमॅट्रिक फ्लुइडची लोअर लेवल. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हे दोघंही डिफरन्शियल मॅनोमीटर समजले असतील. एक यूट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर वेन देर इज अ प्रेशर डिफरन्स, लार्ज प्रेशर डिफरन्स, तर याचा वापर करा. त्यानंतर जर का स्मॉल प्रेशर डिफरन्स असेल तर याचा वापर करा. स्मॉल प्रेशर डिफरन्स आहे तर त्या ठिकाणी मॅनोमेट्रिक हाईटमध्ये जो काही बदल होणार आहे, जे राईज होणार आहे ते रिडेबल नसणार, तर त्यासाठी आपण लाईट लिक्विड वापरतो. लाईट मॅनोमेट्रिक लिक्विड आपण या ठिकाणी वापरतो. म्हणजे जसं युनिट वेट ऑफ मॅनोमेट्रिक फ्लुइड कसं असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे. ह्या दोघं गोष्टी आपण बघितल्या. याच्यानंतर एक तिसरा प्रकार आहे ज्याला मायक्रो मॅनोमीटर ऑफ डिफरन्शियल टाईप म्हणतात. तर मायक्रो मॅनोमीटर ऑफ डिफरन्शियल टाईप कधी यूज करायचा असतो, ज्यावेळेस खूप स्मॉल प्रेशर डिफरन्स असेल आणि तो आपल्याला खूप व्हेरी हाय ॲक्युरेसीने मेजर करायचा असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही मायक्रो मॅनोमीटर ऑफ डिफरन्शियल टाईप मेजर यूज करू शकतात. त्याचं वर्किंग प्रिन्सिपल आणि त्यावरचं न्यूमेरिकल नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू आपण. बट आता आपण जे काही डिस्कस केलेलं आहे त्यावरनं आपण याचं मॅनोमेट्रिक इक्वेशन बनवू आणि याला सॉल्व करू आणि प्रेशर डिफरन्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, लक्ष द्या. आता बघा, हा आहे एअर, इथं भरली एअर, लक्षात घ्या. तर या ठिकाणी भरलेला आहे एअर. सो हा आहे पाईप ए, हा आहे पाईप 2. ठीक आहे, पाईप ए आणि पाईप बी. तर आता इथं एअर भरलेली आहे. तर याचा अर्थ काय लक्षात आला का तुम्हाला, तर इथं जे काही प्रेशर असणार ते तुमचं प्रेशर कोणतं असणार, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. जर एअर फिल झालेली आहे तर याच्यावरती जे काही प्रेशर असेल ते कोणतं असणार, ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार. ठीक आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग ते किती आपल्याला माहिती नाही. मग आपण आता काय करूया, अजून करू इथलं की जे काही प्रेशर आहे ते आपण प्रेशर ॲट ए म्हणूया आणि या पॉईंटला जे काही प्रेशर असणार ते प्रेशर ॲट बी म्हणूया. सो प्रेशर ॲट बी आपण म्हणूया. आणि आपलं नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायचं आता, फक्त सिंपल प्रेशर ए मायनस प्रेशर बी किंवा प्रेशर बी मायनस प्रेशर ए, डिफरन्स इन प्रेशर फाइंड आउट करू बाय युझिंग मॅनोमेट्रिक इक्वेशन. आता एक गोष्ट आणखी लक्षात घ्या. तर इथं जे फ्लुइड भरलेलं आहे, ओके, वरती एअर आहे आणि हे जे फ्लुइड भरलेलं आहे इकडे त्याला ऑइल म्हटलं आहे. तर हे दोघं काय आहे, सपोज ऑइलच आहे. ठीक आहे, सेम ऑइल आहे ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे 0.85 स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. सो ऑइल तर सेम आहे या ठिकाणी. ठीक आहे, पण दोन वेगवेगळे पॉईंट आहेत. मग आपण काय करूया, पहिल्यांदा युनिट वेट फाइंड आउट करून घेऊ. सो युनिट वेट कसं फाइंड आउट करतात, फ्रॉम स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. जी जर दिला असेल तर युनिट वेट डिवायडेड बाय युनिट वेट ऑफ वॉटर. आणि लक्षात घ्या, युनिट वेट ऑफ वॉटर किती असतं, 1000, जी की त्याची डेन्सिटी आली रो इंटू जी, 1000 मल्टिप्लाय बाय जी म्हणजेच किती 9.81. तर हे झालं 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. हे झालं या ठिकाणी मित्रांनो पाण्याचं युनिट वेट. मग यापासून आपण कसं फाइंड आउट करू शकतो, सो युनिट वेट ऑफ द गिवन फ्लुइड इज इक्वल टू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली त्याची 0.85 अँड मल्टिप्लाय बाय 9810 या पद्धतीने. ठीक आहे, 9810. मग आपण चेक करू काय येतं ते, 0.85 मल्टिप्लाय बाय 9810. तर याचं उत्तर येतं मित्रांनो 8338.5 न्यूटन पर मीटर क्यूब. हा झाला गॅमा 1 पहिलं फ्लुइड. आणि गॅमा 2 जे काय आपलं मॅनोमेट्रिक फ्लुइड आहे
जे आपलं मॅनोमॅट्रिक फ्लूइड आहे त्याचा विचार करू आपण. सो मॅनोमॅट्रिक फ्लूइडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती दिली आहे 13.6 मल्टिप्लाय बाय युनिट वेट ऑफ वॉटर 9810. चेक करा आता. तर हे 13, 34, 16 न्यूटन पर मीटर क्यूब. चलो आपण दोघांचं युनिट वेट या ठिकाणी फाइंड आउट केलंय. फक्त आपल्याला आता इक्वेशन लिहायचं आहे. सो इक्वेशन कसं लिहिणार मग आता बघा मॅनोमॅट्रिक इक्वेशन. इक्वेशन ठीक आहे. सो अबो रेफरन्स लाईन ही आहे रेफरन्स लाईन ठीक आहे. आणि त्याचं हे आहे लोअर एंड किंवा लोअर लिमिट, लोअर लेवल, ही लोअर लेवल आहे. सो लोअर लेवलच्या वरती इक्वेशन तयार करू. सो प्रेशर ॲट ए, सो प्रेशर ॲट ए बेसिकली ते प्रेशर कोणतं असणार ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कारण ए पॉईंटला वरती काय भरली इथं हवा भरली, तर त्यावरती जे प्रेशर असेल ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल. सो प्रेशर ॲट ए प्लस गॅमा 1 मल्टिप्लाय बाय H1. तर बघा राजांनो गॅमा 1 म्हणजे हे फ्लूइड आहे ज्याचं युनिट वेट आपल्याला माहिती आहे आणि त्याची हाईट किती इथून इथपर्यंत 630. ते आपण यूज करू पुढे. इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट बी, बरोबर, हा बी पॉईंट. देन या पॉईंटपासून तर इथपर्यंत 300 मिलीमीटरपर्यंत पुन्हा प्लस या ठिकाणी आहे गॅमा 1. फ्लूइड तर सेमच आहे, मात्र त्याची हाईट आपण H2 ने डिनोट करूया. या हाईटला आपण H2 म्हणूया ठीक आहे. याला आपण H2 म्हणूया, या हाईटला आपण H1 म्हणूया. आणि जी छोटीशी हाईट आहे त्याला आपण हाईट ऑफ मॅनोमॅट्रिक फ्लूइड HM म्हणूया, HM. आणि प्लस युनिट वेट ऑफ मॅनोमॅट्रिक फ्लूइड आणि त्याची हाईट HM. बस हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. बोला. सो PA माइनस PB इज इक्वल टू, जाना तो सबको उधर, गैमा 1 मल्टीप्लाय बाय H2 प्लस गॅमा MHM. आणि याला इकडे पाठवा गॅमा 1 H1. चला पुट करा फक्त. व्हॉट इज गॅमा 1? गॅमा 1 आहे ते 8338.5 किंवा असं करू शकता तुम्ही. हा गॅमा 1 H2 मायनस गॅमा 1 H1 प्लस गॅमा MHM. सो इथून गॅमा बाहेर काढला, गॅमा 1 बाहेर काढला. गॅमा 1 जर बाहेर आला तर H2 मायनस H1 प्लस HM गॅमा M. सो बोला गॅमा 1 किती आहे 8338.5. H2 आहे या ठिकाणी 300 मिलीमीटर मायनस ऑफ 630 मिलीमीटर ठीक आहे. तर लक्षात घ्या 300 मिलीमीटरचा अर्थ काय होतो 0.3 मीटर, 0.3 मीटर. सो हा 0.3 मीटर मायनस ऑफ 0.63 मीटर. हे झालं मीटरमध्ये कन्व्हर्जन केलं आपण, कारण 300 मिलीमीटर आहे ना तो. सो 10⁻³ करावा लागेल. सो 0.3 मायनस ऑफ 0.63 मीटरमध्ये आणलं मी त्याला, मीटरमध्ये ठीक आहे. प्लस गॅमा एम किती आहे 13, 34, 16 आणि त्याची हाईट किती आहे HM 100 मिलीमीटर. ओके, तर 100 मिलीमीटरचा अर्थ काय होतो 0.1 मीटर. बस हे कॅल्क्युलेशन करा राजांनो. 0.3 मायनस एकच मिनटं, एक इक्वेशन लिहितो मी. 0.3 मायनस 0.63 हा निगेटिव्हवाला मल्टिप्लाय बाय 8338.5. ओके, याच्यामध्ये प्लस आपल्याला ॲड करायचं आहे 13341 ब्रॅकेटमध्ये 0.1. तर हे आन्सर येते मित्रांनो 10,589,895. हाला प्रेशर डिफरन्स PA मायनस PB न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये. हाला प्रेशर डिफरन्स जो आपल्याला मॅनोमॅट्रिक इक्वेशन सॉल्व करून आपल्याला फाइंड आउट करता येतो प्रेशर डिफरन्स. आता तुम्ही याला आणखी अशा पद्धतीने मेन्शन करू शकतात. तर हा PA काय ॲटमॉस्फेरिक प्रेशर, तो PA जर तिकडे आपण मायनस केला तो तिकडे घेऊन गेलो तर प्रेशर ॲट पॉईंट फक्त सिंगल पॉईंट B सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो, कारण ए पॉईंटला वरती एअर भरलेली आहे. सो त्यावरचं प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार. तर अशा पद्धतीने हे मॅनोमॅट्रिक इक्वेशन सॉल्व करून तुम्ही प्रेशर डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स फाइंड आउट करू शकतात. सो मला असं वाटतं की तुम्हाला हे दोघं टॉपिक समजले असतील. यूट्यूब डिफरन्शियल मॅनोमीटर फॉर लार्ज प्रेशर मेजरमेंट, प्रेशर डिफरन्स मेजरमेंट आणि इन्व्हर्टेड यूट्यूब मॅनोमीटर फॉर स्मॉल प्रेशर डिफरन्स मेजरमेंट.
ओके. सो काही शंका असतील, डाऊट असतील तर मला तुम्ही नक्कीच विचारत चला. सो रिमेनिंग टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. थँक्यू सो मच.